नमस्कार. आज मी तुमच्यासाठी काही घरगुती टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे, ज्या तुमच्या घरासाठी खूपच उपयुक्त आहे. आणि ह्या टिप्स आणि ट्रिक्समुळे तुमच्या घरातला पैसा, वेळ, पदार्थ आणि वस्तू देखील वाचणार आहे. अशाच घरगुती टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला बघायच्या असतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. चला तर आपण व्हिडिओ बघूया. कुकर कुठल्याही कंपनीचा असू दे, त्यामध्ये अन्नपदार्थ लावल्यानंतर तो उतू जाणारच जाणार. त्यामुळे आपलं काय होतं, आपला गॅस खराब होतो, कुकर खराब होतो, गॅसचा ओटा खराब होतो, आजूबाजूला पाणी उडत असतं, शिट्टीमधलं ते देखील इकडे तिकडे उडून आजूबाजूचा परिसर देखील खराब होत असतो. आणि ही गोष्ट टाळण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, मी साधी टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. 2 टिश्यू पेपर घ्यायचे आपल्याला. या ठिकाणी 2 टिश्यू पेपर घेतल्यानंतर कुकरची शिट्टी काढायची आणि त्या ठिकाणी असे टिश्यू पेपर आपल्याला घालून घ्यायचे आहे. त्यानंतर शिट्टी तुम्ही वरतून लावा. कुठलाही अन्नपदार्थ शिजवत असताना ही जर तुम्ही पद्धत वापरली तर निश्चितच तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुमचा गॅस खराब होणार नाही, तुमचा कुकर खराब होणार नाही, तुमचा गॅस ओटा जो आहे किचनचा तो देखील खराब होणार नाही आणि त्यामुळे आपला वेळ देखील वाचणार आहे. आणि बघू शकता तुम्ही, कुकर जो आहे तो खूप खराब होत असतो, शिट्टी झाल्यानंतर खूपच जास्त खराब होत असतो. ही जर आजची पद्धत तुम्ही जर वापरली तर निश्चितच तुम्ही वारंवार जर वापरली तर नेहमी तुम्हाला खरंच खूप फायदा होईल. आपण बऱ्याच वेळेला कुकर गॅस जो आहे साफ करून क्लीन करून कधी स्वयंपाक बनवत असतो, त्यानंतर खूप पसारा आपल्या भोवती पडलेला असतो. जर ही पद्धत आपल्याला योग्य वापरली आपण तर निश्चितच आपला फरक पडू शकतो आपल्या कामावरती, वेळेवरती. पुढची जी पद्धत आहे ती काय आहे, तर घरामध्ये बऱ्याच वेळेला सॉस उरलेले असतात आपले, किंवा ऐन वेळेला आपल्याला जी तांब्याची भांडी आहे ती घासण्यासाठी आपल्याला पितांबरी अवेलेबल नसते, पण आपल्याला वारंवार देवाची भांडी जी आहे ती घासावी लागते, ताट तांब्या जे आहे ते घासावी लागतं. अशा वेळेला घरामध्ये जर कुठला, मी आता इमली सॉस घेतला आहे, माझ्याकडे अवेलेबल होता. एक्सपायर डेट जरी संपून गेली तुमच्या घरामध्ये सॉस आणलेल्याची, तरी सॉस अजिबात फेकून द्यायचा नाही. त्याने तांब्याची भांडी ही खूपच सुंदर निघते आणि वेळही खूप कमी लागतो. तुम्ही बघू शकता एकदम चकाचक असा तांब्या हा फक्त मी एका बोटाने क्लीन करत आहे तरी देखील व्यवस्थितरित्या निघत आहे. तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने असं निघू शकतात. बऱ्याच वेळेला आपण सॉसचे पॅकेट जे आहे एक्सपायर डेट संपली का आपण फेकून देत असतो, तर असं न करता जर आजची ही पद्धत, आजची ही ट्रिक्स तुम्ही वापरली तर तुमचे जे घरातले देवाचे भांडे आहेत ते देखील चकाचक राहतील. पाणी पिण्याचे भांडे पण असतात ते देखील वरतून जर तुम्ही मस्तपैकी घासून घेतले तुम्ही याने, आपल्या सॉस जर तुम्ही लावून घेतला आणि त्यानंतर जर तुम्ही तुमच्याकडे काही विम लिक्विड वगैरे असेल त्याने जर तुम्ही स्वच्छ केलं तर निश्चितच तुमचं घर जे आहे ते चकाचक दिसायला मदत होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता अर्धा हा तांब्या मी व्यवस्थित असा घसलेला आहे, तर ते छान दिसत आहे. फक्त सॉस लावल्यानंतर आपण एक दक्षता घ्यायची आहे का, ती म्हणजे आपण साबण लावून आणि किंवा विम लिक्विड वगैरे काही भांड्याचं साबण वगैरे लावून तुम्ही क्लीन करायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, घरामध्ये आपले डस्टबिन बॅग असतात आणि डस्टबिन बॅगचा रोल येत असतो आणि ह्या डस्टबिन बॅग ज्या आहे त्या आपण घेतल्यानंतर काढल्यानंतर एक बॅग काढल्यानंतर हा जो बंडल आहे तो असा अस्ताव्यस्त कधी होत असतो. असा अस्ताव्यस्त बंडल होऊ नये त्यासाठी एक सोपी पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये बऱ्याचशा कॅरी बॅग असतात आणि हा अस्ताव्यस्त बंडल जर झाला तर व्यवस्थितरित्या आपल्याला ठेवता पण येत नाही आणि व्यवस्थितरित्या कॅरी बॅग पण वापरता येत नाही. तर अशा वेळेला काय करायचं, बऱ्याच वेळेला आपल्याकडे पाण्याचा बॉटल आलेल्या असतात, त्या टाकून न देता त्याचा रियूज कसा करायचा तर हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. पाण्याच्या बॉटलमध्ये कमालच होणार आहे. त्याला फक्त एक कट मारायचा आहे आपल्याला आणि आपला जो हा जो बंडल आहे तो व्यवस्थितरित्या ऑर्गनाईज करून ठेवायचा आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला हा बंडल इकडे तिकडे जर पडला तर पुन्हा वापरण्यासाठी आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं उपयोग होईल अशा पद्धतीने बॉटलला कट मारायचा आहे. आपण हे कट मारल्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये हा बंडल जो आहे तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या आणि अगदी सहज आणि इझिली जातो. बंडलच्या मापाचंच तुम्ही कापायचं आहे, जास्त कापायचं नाही. जास्त कापल्याने काय होईल तर बंडल बाहेर येईल जास्त प्रमाणात. अशा पद्धतीने आतमध्ये घालून द्यायचा आहे व्यवस्थितरित्या आणि त्याचा थोडासा जो
सुरुवातीचा जो भाग असतो तो बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने. जेव्हा जेव्हा आपल्याला एक बॅग लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बॅग काढायची आहे आणि उरलेली बॅग जी आहे ती परत आतमध्ये पण इझिली अशी जाते, तुम्ही बघू शकता. तर आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे देखील मला सांगायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ शेअर करा. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये कैची अडगळीला पडलेली असते कारण तिला धार नसते. अनेक कामांमध्ये कामं येणारी ही जी कैची आहे ती जर अशी पडून राहिली तर बरोबर वाटत नाही, पैसे पण वाया जातात, वेळ प्रसंगी वस्तू पण आपल्याला भेटत नाही. अशा वेळेला धार द्यायची म्हटलं स्टीलच्या कैचीला तर प्रश्नच पडून जातो. हा प्रश्नच मिटवणार आहे आज मी. तर काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला कैचीला धार द्यायची असते, स्टीलची कैची असते, तिला एकदम इझिली आपण धार देऊ शकत नाही. तर ह्या स्टीलच्या कैचीला धार कशी द्यायची आज मी तुम्हाला सांगते. आपल्या घरामध्ये भांडे घासायचा स्टीलचा काठ्या असतो, तो काठ्या घ्यायचा आहे आणि त्याने काय करायचं असं व्यवस्थितरित्या कट मारायचा आहे, कट मारल्यासारखं करायचं आहे फक्त कैचीला आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. म्हणजे घसणी आपल्या कैचीमध्ये दाबायची आहे, फक्त कट करायची नाही आहे घसणी, पण फक्त दाबून घ्यायची अशा पद्धतीने. तिला धार लागणार आहे आणि कैची जी आहे ती तुमची पुनर्वापरामध्ये येणार आहे. अशी व्यवस्थितरित्या तिला धार द्यायची आहे. तिने बघते खूप व्यवस्थितरित्या धार लागते कैचीला आपल्या आणि कैची देखील पुनर्वापरात आपली येते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे सांगायला देखील तुम्ही विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही कैचीला धार लावू शकता आणि असं पण घासू शकता तुम्ही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.